धन्यवाद सर. बक्षीस करतो. क्रमांक 4 साठी मान्यवर गणेश म्हात्रे आणि नंदू म्हात्रे. आपण दोघांनी समोरच आहे. गणेश म्हात्रे आणि नंदू म्हात्रे. आणि या गटामध्ये नंबर 14 आलेला आहे, ट्रक नंबर 64. क्या बात है. ट्रक क्रमांक 64 साठी जरा जोरदार टाळ्या आणि शिट्ट्या पण झाल्या पाहिजे. त्याचं कौतुक या ठिकाणी निश्चितपणे झालं पाहिजे. समर्थक आले असतील तर आपल्या खेळाडूचा आपला अभिमान या ठिकाणी नक्की असला पाहिजे, कारण विक्रमी 16व्या वर्षामध्ये या ठिकाणी हा खेळतोय आणि खूपच कौतुक आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी मान्यवर. तिसऱ्या क्रमांकासाठी डीजे आम्ही आपण यायचं आहे आणि त्याचप्रमाणे हेमंत म्हात्रे आपण यायचं आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी डीजे अमीन आणि हेमंत म्हात्रे आपण दोघांनी या ठिकाणी माणसावर यायचं आहे. या गटामध्ये नंबर 3 आलाय, ट्रक नंबर 61 आदिल प्रधान. टन क्रमांक 61 आदित्य प्रधान याचं खरोखर मनापासून कौतुक आहे. आज आदित्यला मोठ्या स्पर्धेत खेळण्याचा समाधान नक्की असेल. जरा जोरदार टाळ्या आणि जर त्याचे समर्थक आले असतील तर निश्चितपणे आदित्य आज खेळाचा हक्कदार या ठिकाणी बनतोय. खूप अभिनंदन. आणि गटाच्या उपविजेत्यासाठी मान्यवर. आता नितेश तेलगेजी आणि विजय भोईर या उभयतांना मी या ठिकाणी उपविजेते पदासाठी बक्षीस वितरित करण्यासाठी निमंत्रित करतो. आणि उपविजेता ठरलेला आहे ट्रक नंबर 60 स्वप्नील सपकाळ. स्वप्नीलसाठी आमच्या समोरच्या सेक्शन मधून खूप टाळ्या होत आहेत, कारण स्वप्नीलचे समर्थक खूप आहे. स्वप्नील खूप समर्थक तुझ्यासाठी आले आहेत, खूप जबरदस्त मिळत आहे आणि तुझं मनापासून कौतुक आहे. नितेश तेलगे आणि विजय भोईर सर आता आपले समोरचे आज भोईर फिटनेस जिमचे मालक सुनील भोईर यांचे वडील आहेत. निश्चितपणे विजय भोईर सरांना आज आपल्या पुत्राचा अभिमान आणि या बॉडी बिल्डर सुद्धा अभिमान वाटत असेल. खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप कौतुक. धन्यवाद सर. विजेत्यासाठी मान्यवर. आता विजयसाठी मान्यवर आहेत ज्यांचे सुपुत्र आज स्टाफमुळे निखिल इथे काम करत, त्यांचे पिताश्री शरदजीचे मोठे बंधुराज संतोष म्हात्रे सर आणि ज्यांना द चेहरी या नावाने आम्ही ओळखतो, ज्यांनी अनेक खेळ ट्रक नंबर 62 प्रशांत पावजी. राम म्हात्रे सर आणि संतोष म्हात्रेजी. आचल कडवे आणि डायल सर त्या बाबे दोघांनीही मंचावर यायचं आहे. दोघेही प्रख्यात बॉडी बिल्डर्स आहेत, दोघांनी समोर यायचं. आता राम म्हात्रे सर, संतोष म्हात्रेजी आणि गाडाल सर आणि आचल कडवेजी यांच्या माध्यमातून हे बक्षीस शवी म्हात्रेजी आणि त्यांचे अनेक सहकारी. जरा जोरदार गाडा काळजी बरोबर जोरदार. खूप खूप अभिनंदन, खूप खूप कौतुक, खूप जबरदस्त गाडा. काही क्षण असं वाटलं होतं की काही पिछाडी लागली काय, तर काही क्षणानंतर त्यांनी खूप कौतुकास्पद कामगिरी केली. हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. बॉडी तुमची कितीही चांगली होती, अनाउन्समेंट केल्यानंतर तुम्ही बॉडी शो व्यवस्थित दाखवला पाहिजे. मसल तुमचे कितीही चांगले असू दे, ते शो नाही झाले तर त्याला अर्थ नसतो. तुम्ही नंतर डिस्प्ले करणार, बाजूला डिस्प्ले करणार, त्याला अर्थ नाही. जेव्हा अनाउन्समेंट केलं तेव्हा तुम्ही होल्डिंग आणि व्यवस्थित प्रॉपर तुमची बॉडी शेप दिसला पाहिजे. नक्कीच नक्कीच सर, हे तर खरंच आहे. या मुलांनी ना थोडाफार कुठेतरी त्या गोष्टीचा पण अभ्यास केला पाहिजे. प्रॅक्टिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. ज्याची प्रॅक्टिस नसेल ना तो मसल त्या